द्यायचं. अजून सोपं करून सांगतो, माया हो, तुम्ही जर शेतात गेला तर तुमच्या पायात जर काटा मोडला तर तुम्ही सुई आणायला घरी येता का? बोला ना, तुम्ही जरा जोरात बोला. तुमचे 2-2 हप्ते जमा झाले नाही का? तुम्ही एवढे टेन्शन घेऊन का बसलात? आता 2100 होणार आहे, ताण घेऊ नका. होतो शपथविधीला मी सांगून आलो देवा भाऊला, वाढून टाका म्हणलं, जरा बोला, टेन्शन नका घेऊ. आता मला सांगा, शेतात गेलात, पायात काटा मोडला तर सुई आणायला घरी येता का? नाही. मग काय करता? शेतातला दुसरा काटा घेता आणि काट्याने, वा, जमतं तुम्हाला? तुम्हालाच जमलं महाराष्ट्रात, बाकी कोणालाच जमलं नाही. तुम्ही का साधा काटा काढा, तुमचा परिसर सोडला तर त्या एवढा भाग सोडत आहे ना, का साधा काटा काढला का? सांगा बरं, इकडचाच कसा निघाला नाही काय माहिती. लक्षात घ्या, मला काय सांगायचं बघा. काट्याने काटा काढला, एका काट्याचा त्रास कमी व्हावा म्हणून दुसऱ्या काट्याचा काय केला? आधार घेतला. काट्याचा त्रास कमी करण्यासाठी काट्याचाच आधार घेतला, बरोबर आहे? तसं मनाचा त्रास कमी करण्यासाठी मनानेच भजायचं. कळलं माझं बोल? काट्याचा त्रास कमी होण्यासाठी काट्याचा आधार, तसं मन देवाकडे नेण्यासाठी मनाचाच आधार. तू मनही मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, मयेव मना अधस्व मय बुद्धी निवशिष्यशी मयेव आथोर्धव न संशय. पहिल्यांदा तुझं मन मला, महाराज म्हणले मन दिलं पाहिजे. लक्ष येत नाही का? मन देवाकडे पहिल्यांदा गेलं पाहिजे, पण हे मन देवाकडे यायला तयार होत नाही. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवत दृढम तस्याहम निग्रहम मने वायुरीव सुलष्करम. त्या मना एवढा वेग त्या जगाच्या पाठीवर कशाला नाही. याला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ. मनाला कुठं जायला आणि यायला वेळ लागत नाही. म्हणतात, ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ, सच कहता हूँ, सच कहता हूँ, मेरी तकदीर बदल जाए. ये मन बड़ा चंचल है. महाराज म्हणले, मन किती चंचल आहे, एक क्षण सुद्धा शांत राहत नाही. एखाद्या माणसाला म्हणा, बाप्पा दिवसभर उभा राहाय, काहीच करू नको, 200 रुपये घे. काय करायचं? दिवसभर या जागावर उभा राहाय आणि 500 रुपये घे, काहीच करू नको. तो म्हणतो काहीच करू नको, हे कसं शक्य आहे? अहो काहीतरी काम सांगा ना. माझं बोलणं लक्षात ठेव बरं का. माणूस कामात दिवसभर राहू शकतो, पण नुसतं उभा राहाय म्हणलं तर राहू शकत नाही. नुसतं जर म्हणले एखाद्याला तू इथं उभा राहाय दिवसभर, तुला पैसे देतो, तू नाही राहू शकत, कारण मनाचा स्वभाव. मन एक क्षण सुद्धा शांत राहत नाही. एक क्षण सुद्धा, झोपेत सुद्धा मन शांत राहत नाही. म्हणून स्वप्न पडतं. ज्या अर्थी स्वप्न पडतं त्या अर्थी झोपेत सुद्धा मनाची क्रिया चालू आहे, बरोबर आहे? एक क्षण मन शांत राहत नाही. बघा आता त्या मॅटवर बसलेलं आहे तर त्याची दोरी तरी काढत नाही, दोरा निघाला तर त्याला छिद्र तरी पाडत, बरोबर आहे? नाही तर ती खालची चटई वर तरी आणन, बरोबर? मनाचा स्वभाव आहे. बसलेल्या चिमटा तरी काढत, खुबा तरी हाणन. आता या बाया कीर्तनात बसल्यावर इथं यायची चर्चा असते, 3रा हप्ता आला का? इथं बसल्या बसल्या जाते बरं काय. एखादी बाई दुसऱ्या बाईची साडी घेतील, म्हणते माय कोण्या दुकानावरचं सूत येऊन. हा मनाचा स्वभाव आहे. माणसं बहिर दिशेला जरी गेले तर शांत बसत नाही ना. बहिर दिशेला जर गेले ना शांत बसत नाही. काडी घेतात आणि जमीन उकरतात.
आणि एखादा जर म्हणला काय करायला, तो म्हणतो उद्या पेरायचं वल कुटोरे पाहतो. चळ न मोडे काढी हागता ही खोडी, चळ न मोडे काढी प्रमाण आहे त्याला. अहो बाथरूम मध्ये माणसं शांत राहिले असते तर बाथरूमचे दरवाजे रंगलेले दिसले असते का आपल्याला? अहो तिथं सुद्धा मन शांत राहत नाही. हा मनाचा स्वभाव. आता या बाया गडबडीन कीर्तनाला आल्या, कीर्तन लवकर चालू झाला आज, मग कुलूप लावलं पण झटका द्यायचा राहिला. त्याला इथं बसल्यावर झटका आठवतो, त्या इथं बसून घरच्या कुलपाला झटका देतात. बरं एखादीचं कीर्तन अख्खं त्या झटक्यातच जात. तिला कधी आठवल ते काही नियम आहे का त्याचा? त्याचा नियमच नाही. त्या मनाचा काय मनाला कधी काय आठवल सांगता येत नाही. बघा उघड्या डोळ्यानं पूजा केली तर देव दिसतो, डोळे लावले तर काय काय पाहून येतात माणसं, मिळच नाही त्याला. मनाचा स्वभाव आहे. आता इथून जर समजा बोलत चला मन किती चंचल आहे. इथून जर पुण्याला जायचं असेल एसटीनं अंदाजे किती तास लागतात? 6-7 तास बरोबर आहे. अंदाजे 6-7 तासाचा 8 तासाचा प्रवास असेल अंदाजे, बरोबर. कमी जास्त चालतंय आपल्याला, काय अडचण नाही, बरोबर. स्वतःच्या गाडीनं जायचं असेल तर त्याच्यापेक्षा 1-2 तास कमी लागेल. आणि इथून विमानाची व्यवस्था असते समजा, बरोबर आहे, तर किती वेळ लागला असता? अर्धा तासाचा किंवा 1 तासाचा. आणि इंग्लजवाडीला विमानतळ होणार आहे. नाही मी खोटं बोलणार नाही, मी जबाबदारीने बोलणार नाही. इंग्लजवाडीला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यावर. तुम्ही करा, आम्ही कामाने उत्तर देऊ अध्यक्ष महोदय. वेळ घालवणं आमचा धर्म नाही, टीका करणाऱ्यांना लखलाभ आहे. आम्ही काम घेऊन जनतेच्या समोर जाऊ आणि येणारी निवडणूक जिंकून दाखवू अध्यक्ष महोदय. विमानाची व्यवस्था असती तर किती वेळ लागला असता? अर्ध्या-पाऊण तासाचा वेळ लागला असता. मनाला पुण्याला जायला किती वेळ? अहो पुणे मनेपर्यंत गेलं आणि सारसबाग फिरून पुन्हा मंडपात आलं. मनाला जायला आणि यायला वेळ लागत नाही. याच्या एवढा वेग या जगाच्या पाठीवर कशालाच नाही. म्हणजे मन देवाकडे यायला तयार होत नाही. लक्ष देऊ नये का? काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेवोपतना आदरिले, भलतिया सवे धावे सैराट. अर्ची बरोबर आहे ना? भलतिया सवे धावे सैराट. जाऊ नको म्हणलं प्रशासन, पण गेली बिचारी, आता काय करा? भलतिया सवे धावे सैराट. जसं आवरलं नाही मन तसंच आहे. म्हणून तुका म्हणे तू राख म्हणे, मन रूपी गाय देवा तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळखतो. बहिणाबाई चौधरींची कविता आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर. मनाला आवरणं फार कठीण, म्हणून म्हणतात देखना इंद्रियों के न घोड़े भगे, उनमें हरदम संयम के कोड़े पड़े, अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. महाराज म्हणले मनोराजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा कोण आहे? मन. बरोबर आहे ना? देहपुरीचा राजा मन आहे. मग हे मन देवाकडे आलं पाहिजे, पण येत नाही. असं आहे ना? मनाचा स्वभाव कसा आहे बघा. लक्ष देऊन आहे का बरं का? मनाबद्दल बोलतोय, जरा मनावर घेऊन आहे का? मनाचा स्वभाव कसा आहे बघा. माळ जपताना कुठं बी जात आणि पाकिट मोजताना एकाग्र होत. मनाचा स्वभाव आहे. बरोबर आहे ना? हा मनाचा स्वभाव आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा बोला, पण मन माझे केशवा कावाने गे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. जिवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिगे पुढे, नामामृत गोडी वैष्णवा लादली. म्हणतात किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम.
गोड तुझे देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे. देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? जे हाणत ते सांगा ना. महाराज सांगू शकतो तुम्ही सांगू शकत नाही, मग किती अपमान आहे आम्हाला. तर एवढा सज्जनपणाचा आव आणून आपल्याला करायचं तरी काय? दारू कडू आहे ना. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. वैतागले एक दिवस आणि बायकोला झाकण भर दारू पण त्या बाईने केलं. किती कडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असं. मी काही एन्जॉय म्हणून थोडाच पितो, मला माहिती आहे. काही बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. एकाला बायको म्हणे अवे दारू पिता चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. काय म्हणला? मलाही कळतं का दारू वाईट आहे. ती म्हणे मग सोडत का नाही. म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. बरोबर आहे. ते कडू आहे पण विषयामुळे गोड वाटतं. हे गोड आहे पण विषयामुळे कडू वाटतं. एका वाक्यात बोलू. ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आणि ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही. एवढा जरी सुंदर सप्ताह चालला तर सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. काही ना तर ते बॅनर पाहिलं की असं 8 दिवस झोपू देत नाहीत रे. तू मर गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस. गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपलेच आहे. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात. ही शोकांतिका आहे. हे बघा 100% भूकंप. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो. माझं बोलणं चिकित्सेने ऐका. असं मी बोलतो म्हणून विश्वास ठेवू नका. तुम्ही अनुभवा. 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो. पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात बोलताना दिसत नाही. याला धर्मनिष्ठा म्हणतात. तुमच्या गावात मुसलमान आहे? किती घर आहेत? 10-15 घर आहेत. तुम्ही उद्या सकाळी प्रत्येक घरी जा आणि त्या मुसलमानाला म्हणा अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का. इथले झाल्यानंतर तेरच्या काही जणांना विचारा, धाराशिवच्या काही जणांना विचारा, महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, भारतातल्या, भारताच्या बाहेरच्या कोणत्याही मुसलमानाला म्हणा अल्लाह आहे का, ते आहेच म्हणा. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा माझ्याकडे आणा, मी कीर्तन करायचं बंद कर. पण 50% हिंदू देवच नाही म्हणतात अशी गावात सापडते. देवच नाही म्हणतात. ही शोकांतिका आहे. मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, बौद्धांना बौद्ध मान्य आहे, ख्रिश्चनाला येशू मान्य आहे, शिखांना गुरु नानक मान्य आहे. आपल्याला देव मान्य नाही. हिंदू तेवढे कन्फ्युज आहे. देव आहे का नाही या निर्णयापर्यंत अजून आले नाही. आवडत नाही काही लोकांना कीर्तन भजन. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. महाराज म्हणले काही सोपं आहे. देवाचं नाव अमृतक चिंबळे बस खाली बस. समिंद्रात्या त्याला खाली बस बाबर. कोणाचे ते बाळा दोन. बाळा बसा खाली. माय ओ यू आई दाजी दाजी बसा खाली बसा. विठाला विठाला कोणाचा स्वभाव आहे. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे पण घ्यायला आवडत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. मनाला घ्यायला आवडत नाही. कळलं महाराज आम्हाला मनाला भजन करायला आवडत नाही. पण का आवडत नाही याचे काही कारण सांगा ना. पहिलं कारण आहे ऐका. अनादी कालापासून मनावर विषयाचे संस्कार आहे म्हणून मन देवाकडे यायला तयार होत नाही. दुसरं कारण बंधनं आवडत नाही म्हणून देवाकडे येत नाही. आणि देवाकडे गेलं की माघारी यायला तयार होत नाही म्हणून देवाकडे जात नाही. 3 कारण. पहिलं कारण विषयाचे संस्कार. अनादी संसार मायेच्या ठाई. अनादी कालापासून आपण संसार करत आलो म्हणून माणसाला संसार हवा हवासा वाटतो. या जन्मात आपण संसार केला का? नाही. भेटल त्या जन्मात आपण संसारच केला. दुसरं काय केलं? अहो कुत्र्या मांजराला सुद्धा संसार आहे ना. कोणी म्हणाल मी बंगला बांधला. ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी खोपा बांधते. बरोबर आहे ना.
कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होता, 1 टाइम. बर कलर बदलून क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बदलून, बरोबर आहे का? बांड घ्या, पांढरं घ्या, अख्खं काळं पाहिजे आणि दुसऱ्याला हात लाव, चला, बरोबर आहे का? मग कलर बदलून आहे ना. बर एका टायमाला 6, आपली बरोबर होणार आहे काही माणसाची सांगावर. संसार म्हणावं तर कुत्र्या मांजराचा आपल्यापेक्षा मोठा आहे ना. कुत्र्याला झोप येते, आपल्याला झोप येते. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली की कुत्रा मालका पुढे जाऊन गोंडा बोलतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. त्याच्यात काय बदल आहे जास्त आहे का? काय नाही महाराज, सगळं सारखं नाही. संसार म्हणलं तर सगळ्यांना आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनी समसमान. आहार म्हणजे जेवण, निद्रा म्हणजे झोप, भय म्हणजे भीती, मैथून म्हणजे मैथून क्रिया. सगळ्यांना आहे ना. त्याच्यात वेगळेपण काय? काय वेगळेपण आहे? संसार तर आपण मागे बहुत जन्मी ह्याची करीत आलो आम्ही, त्यांचं वेगळं ना आपलं वेगळं, बरोबर आहे. मग संसार एवढ्या जन्मात केल्यामुळं संसार हवा हवासा वाटत असतो. संसार हा बघा, लहानपणापासून आपल्या घरात जे संस्कार आहेत ते परमार्थाचे का संसाराचे? लेकरावर जे संस्कार आहेत ते परमार्थाचे का संसाराचे? संसाराचे. वर्षाचं लेकरू असतं बघा, कपड्यात गुंडाळलेलं, त्याची आई त्याला असं खेळवते, तर मामाची पोरगी बायको करायची, कोणाची करायची, कुठून आणायची, तू सांगायचं काम पडणार आहे का? आता एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? होय माय, लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको घातली कोण? हा, असं मान्य करत कोण घातली? मायने घातली. बर करून कोण द्यायला लावली? मायनच करून द्यायला लावली. लहान लेकराला काय बायको कळतात ते सांगा? पण ती शाळेतली पोरगी आली का, ही तुझी बायको. भावाची पोरगी आली का, ही तुझी बायको. पाहुण्यातली पोरगी आली का, ही तुझी बायको. लहानपणापासून त्याच्या डोक्यात बायको सोडून दुसरा आपण काही घातलंच नाही. मग त्याला बायको पुढे चालून नाही आवडणार तर काय आवडणार आहे? एका आईनं लहानपणापासून पोरावर संस्कार दिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, मासाहेब जिजाऊची इच्छा होती. माझा सकाळचं कीर्तन शिंदखेड राजाजवळच होता. ही मासाहेब जिजाऊची इच्छा होती. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. स्वराज्य जर मिळालं असेल तर ही पहिली मासाहेब जिजाऊची कृपा, नंतर राजांची कृपा. छत्रपतींना काय माहित होतं स्वराज्याची उणीव आहे, ती मासाहेबाला भासली ना. सोपान महाराजाला नव्हतं माहित कीर्तनकार व्हावं, बापानं ठरवलं होतं पोराला वारकरी करायचं, म्हणून झालं हे. मला काय माहिती होतं सांगा? म्हणून माझी विनंती राहील तुम्हाला, आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कोणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. मासाहेबांना ठरवलं होतं मला छत्रपतीची आई व्हायचं, म्हणून मी सांगेन तुम्हाला, या महाराष्ट्राला, या हिंदुस्थानाला हे दैवत म्हणून मिळालं ही मासाहेब जिजाऊची कृपा आहे. आज लोक म्हणतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, आणि तुम्ही बिड्या ओढून मारा. राजे येण्याची वाट पाहू नका, राजासारखं जगण्याचे प्रयत्न करा. आणि त्यापेक्षा वेगळं बोलू, शिवाजी महाराज जन्माला यायला आजही तयार आहेत, पण जिजाऊची कूस लागेल ना. राजे म्हणले मी येतो, पण मला जिजाऊची कूस मिळत नाही ना. कूस पवित्र लागेल ना. मोठ्या माणसाच्या, शास्त्रीजींच्या भाषेत सांगायचं झालं तर, महापुरुष जन्माला येण्यासाठी खानदानी रक्त लागत असत, सहजासहजी होत नाही महाराज. लहानपणीच आपल्या पोरावर हे संस्कार दिले का नाही सांगा? म्हणून राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक झाले महाराज. म्हणून माझी विनंती आहे, लेकरांवर संस्कार चांगले द्या. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार नसेल तर शोभा नाही ना. मग आपण लहानपणापासून संस्कार टाकले ते संसाराचे. शाळेत जाय कशाला? अभ्यास कर. कशाला? चांगले मार्क पाड. बरोबर आहे. पहिल्यांदा शाळेत जाय, शाळेत गेला अभ्यास कर, अभ्यास केला मार्क चांगले पड, मार्क चांगले पडले कशाला मार्क चांगले पाहिजे? अरे नोकरी लागली पाहिजे ना. कशाला नोकरी? अरे पोरगी देणार नाही ना कोणी. याचं अख्खं शिक्षण फक्त बायको मिळवण्यासाठी, बाकी काहीच नाही. बाकी काय त्याच्यात? अख्खं शिक्षण कायसाठी? नोकरी लागली पाहिजे, व्यवसाय चालला पाहिजे, धंदा चालला पाहिजे. ते काय पुन्हा त्याच्याशिवाय कोणी पोरगी देणार नाही. आणि असं झालंय ना महाराज आज.
चांगल्या पोरायला बरोबर आहे ना, चांगले नोकरीवाला असेल तर त्याच्या घरी लाईन आहे पोरीची, नाही तर आता अवघड झाली परिस्थिती, बरोबर आहे. पहिला असं म्हणायचे चांगली बायको मिळायला काय लागतं, बोला नशीब. आता बायको मिळणं हेच नशीब झाले. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत पाहिजे, बाकी आपली काहीच अपेक्षा नाही म्हणे. विठाला लहानपणापासून संस्कार आहे ते संसाराचे. मग आता भजन करायचं म्हणजे काय लेकर बाळ इरीत नेऊन टाकायचे का, अजिबात नाही हो. शांत बसा, शांत बसा. अरे काय चाललंय तुमचं, शांत बसा, लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या. चला 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 इकडे लक्ष द्या. मग आता भजन करायचं मग काय लेकर बाळ इरीत नेऊन टाकायचे का, अजिबात नाही. महाराज म्हणले आसोनी संसारी, बोला जीवे वेग करी, वेद शास्त्र भारी बाह्या सदा, संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, सत्यवादी करी संसार सकळ, आलिप्त कमळ जळी जैसे, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दूरी, ना जग छोड़ो ना हरि बोलो, करम कर जिंदगानी में, रहो दुनिया में तुम सदा, जैसा कमल रहता पानी में, अलिप्त कमळ जळी जैसे. माया हो तुम्ही बोला, तुम्ही जर आता ते दारामध्ये जर वाळवण कळतात ना, वाळवण टाकलं तर सायंकाळी भरून येतात, मग काही दाणे तिथं पडतात, मग पक्षी येतात आणि ते दाणे टिपून घेतात, खातात, आणि मग तिथं थांबतात का ते नाही, मग उडून जातात. गुंतून राहतात का नाही, पक्षी गुंतून राहत नाही. असं आहे ना बाप्पा, पक्ष्यांनी आणि पक्ष्यांनी गुंतून राहूच नाही. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकी त्यांनी परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. त्यांनी विकासाच्या मुद्दा हालचाल कराय अडचण नाही. आता बरोबर आहे ना, विठाला गुंतून राहतही नाही ना महाराज. पक्षी गुंतून राहतात का, पक्षी गुंतून राहत नाही. संसारात माणसानं तसं गुंतून राहिलं नाही. अजून सोपं करून सांगा, संसारात कसं राहावं, दह्यात पडलेल्या केशासारखं राहावं. दह्यात पडलेला केश काढाय कष्ट लागतात का माया हो, नाही. धरला की असा अलगद बाहेर येतो. बरं दह्यातून काढलेल्या केसाला दही लागलेलं राहतं का, नाही. एकदम क्लीन होऊन बाहेर येतो तो. जसं पक्ष बदललं की क्लीन चिट मिळते, बरोबर आहे ना, तसं एकदम क्लीन होऊन बाहेर येतो. ऐका, दही लागलेलं त्याला राहत नाही. माणसानं संसारात असं राहावं, धरलं की अलगद बाहेर यावं. पण माणसं संसारात तसे राहत नाही. मग दह्यातल्या केसासारखी नाही राहत. वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीत केस अटकावा. कळलं तुम्हाला आता ते चांगलं. तुटून येतो का सुटून, सुटून नाही. गुळाच्या भेलीला चिकटलेला मुंगळा तुटून का सुटून, तुटून अर्धा भेलीलाच राहतो. बरं हा मुंगळा कीर्तनाला आलं तरी भेली जवळच बसतो. हे बऱ्याचशा मुंगळ्या याला घरी गेल्यावर कळलं ना, सोडाय तयारच होत महाराज भेलीला. आता वाळलेल्या ज्वारीच्या भाकरीतला केस काढायचा, तुटला बी नाही पाहिजे, कष्ट बी नाही झाले पाहिजे. शहाणे माणसं पहिल्यांदा भाकरीवर भुकन मामा पाणी मारतात आणि भाकर नरम बनवतात. आणि भाकर नरम झाली की केस धरायचा आणि काढायचा, तुटत बी नाही, कष्ट बी लागत नाही. तसं विषयात गुंतलेल्या मनाला एकदम देवाकडे आणायचं नाही होणार. मग त्या भाकरीवर जसं पाणी मारलं तसं या मनावर भक्तीचं पाणी मारा. आणि एकदा मनाला भक्तीचा ओलावा मिळाला की हे मन तेर वरून बी कीर्तनाला येतं. एकदा मनाला भक्तीचा बोलावा मिळाला की हे वाणीवाडीवरून पण येतं. हळूहळू ढाळे ढाळे के तुले ने एके वेळ. बस मग या मनाला सांगा किंवा देवाला विनंती करा, देवा माझं मन संसाराच्या व्यसनात गुंतू देऊ नको. देवा
तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरो ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा रया किंवा तया। मग देवाला विनंती करा हे मन माझं तुझ्याकडे आलं पाहिजे, बरोबर आहे? ऐका, राधे 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 बोल मना तन का क्या पता, राधे 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 बोल मना तन का क्या पता। या मनाला सांगा तुला भगवंताचं भजन करायचं, पण महाराज म्हणले हे येत नाही, विषयाचे संस्कार पहिलं कारण, दुसरं बंधन आवडत नाही। मनाला बंधन नको आहेत, आज कुणालाच बंधन नको आहेत। परमार्थ म्हणलं की बंधन आहे, माळ घातली पाहिजे, गंध लावला पाहिजे, बरोबर आहे? तुळशीला पाणी घातलं पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे, एकादशी जी केली पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, आषाढी कार्तिकी विसरू नका, मग गोरोबा काकाची पुण्यतिथी साजरी केली पाहिजे, संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या झाल्या पाहिजे, देवाच्या जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजे। बंधन आहेत ना, आणि आज बंधन आवडतात का माणसाला? नाही। एखाद्याला म्हणलं माळ घाला, तो म्हणतो आपली मनाचीच माळ आहे, मनाचा आणि पोत्याचा हिशोबी तर जमत नाही। हे बघा, गळ्यात सोन्याची चेन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, पण गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील, एवढी ताकद आहे त्या माळी। अरे पांडुरंगाचं जर लक्ष असलं ना तर ते माळी मूळ राहते। माझ्याकडे बोलण्याकडे लक्ष द्या, गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष राहील आणि मेलेलं बाळ पुन्हा जिवंत होईल। कळलं माझं बोल? चिखलात तुडवलेलं बाळ पुन्हा जिवंत होऊन माघारी येईल, हा इतिहास आपल्या जवळचा आहे। भाग्यवान माणसा, मी कितीतरी वेळ तेरचं नाव कुठं अनेक सप्ताहामध्ये घेतलं, अनेक सप्ताह। तुम्ही जर माझे व्हिडिओ ऐकले तर तुम्हाला मिळेल त्याचं कारण। तेर काय गाव फार MIDC आहे असं थोडे, तेरचं नाव घ्यायला काही MIDC आहे का काही असं मॉडर्न खेळ गाव आहे असं थोडे आहे, काही नाही। अरे तेरवर पांडुरंगाचं लक्ष आहे म्हणून कीर्तनकाराचं लक्ष जातं, पांडुरंगानं लक्ष दिलेलं आहे ना तेरवाळ, म्हणून कीर्तनकाराचं लक्ष जातं, पण मन तयार होत नाही। बंधन नको आहेत ना, आज सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याच्या काय मंत्रिमंडळाचा विस्ताराचा वाद आहे, बोला का आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे का, पक्ष चिन्हाचा वाद आहे का, काय काय वाद काय सासूचा आणि सुनेचा? काय नाही, सासूला वाटतं हिनं बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला मोकळं जगू द्यावं। याच्यापेक्षा भांडणाचं कारण आहे का काही? अहो माय आवडते आणि सासू आवडत नाही, दोन्ही बी बायाच आहेत ना, दोन्ही स्त्री आहेत, मग सासू आवडत नाही ना आई आवडते असं कसं काय? सासू का आवडत नाही आई का आवडते? कारण सांगतो आहे का? आई आवडते याचं कारण आई स्वातंत्र्य प्रदान करते, आणि बरोबर आहे, आई स्वातंत्र्य देते म्हणून आवडते, आणि सासू पारतंत्र्यात ठेवते म्हणून आवडत नाही।
दुसरं काहीच कारण नाही बरं का. हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको. आणि हे टोकणं सारखं सारखं तिला आवडत नाही. आणि माय म्हणते बाई करतोय म्हणून तसं करायचं, बरोबर आहे ना. म्हणून आई आवडते, सासू आवडत. आता सासू का आवडत नाही, बंधनं टाकते ना. सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनी घ्यावं. बरोबर का. आता बऱ्याच पोरी इकडे आल्यानंतर साडीवर असतात आणि माहेरात गेलं की ड्रेसवर असतात. माहेरात ड्रेस घालायला कोणी नाही म्हणत नाही, आणि इकडं आलं की नको नको, आपण ते सासूरवाशीने आपण साडीत राहिले पाहिजे. मग सासूला वाटतं मी जसा पदर घेते तसं माझ्या सुनेनी घ्यावा, मी जसं कपाळाला कुंकू लावते तसं माझ्या सुनेनी लावावं. आता या आजीच्या कपाळाला केवढं कुंकू आहे बघा, त्या आजीच्या कपाळाला बघा, त्या जुन्या जुन्या बाया आहे ना, त्या माझी बी आई लावती मोठं कुंकू, ती एक माय बघा. आता हे मोठं कुंकू लावायचं म्हणजे काय स्वस्त आहे म्हणून का कपाळ मोठं आहे म्हणून? त्याच्या माग भाव काय? त्याच्या माग हा भाव आहे, मामा कुंकू ही धन्याची निशाणी आहे, कुंकू ही धन्याची निशाणी आहे. आणि जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं, हा त्या मोठं कुंकू लावण्याच्या मागचा भाव, बरोबर आहे ना. याच्यापेक्षा काही भाव नाही. जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं. म्हणून पूर्वी धन्याचे आयुष्य मोठे होते, कुंकू मोठे होते. आता धनी एवढा बारीक करून ठेवला, कपाळावर आहे का नाही धनी दुर्बिणीने पाहतो. बरं त्या धन्याला इज्जत राहिली नाही महाराज. बाथरूमच्या भिंतीला धनी सापडल, आरशाला धनी सापडल, कपाटाला सापडल, एखाद्या भिंतीला सापडल, त्याला इज्जतच राहिली नाही त्या धन्याला, बरोबर आहे ना. खेड्यापाड्यात बरं आहे, अजून शहरात गेले तर धनी बी मॅचिंगचा झाला आता. म्हणजे जशी साडी तसाच ब्लाऊज, जसा ब्लाऊज तशाच बांगड्या, जशा बांगड्या तशीच टिकली, तशीच टिकली बरं का. मॅचिंग आवडायला लागले तर आपण कुंकवापर्यंत मॅचिंग असावी का? ठीक आहे, कपड्याची केली चांगली, साहजिक आहे बाबा, करावी का नाही अडचण. अरे पण ती कुंकू तरी धन्याची निशाणी आहे ना, का तिची बी मॅचिंग? काय करावं कळत नाही. आमच्या मित्राच्या लग्नाला गेलो मी आणि म्हटलं अरे लग्नाचा वेळ झाला, लग्न लावून घ्या, मुहूर्त चाललेला आहे. ते पोरग म्हणे नवरदेवाची आजी रुसून बसली. म्हणलं आता ह्या डंगरीला काय झालं रुसायला? मला म्हणे तुम्हीच जाऊन विचारा. म्हणलं काय झालं रुसायला? काय नाही म्हणे महाराज, पोरायनं साडी राणी कलरची आणली आणि ब्लाऊज पीस दुसऱ्याच कलरचा आणला, मॅचिंग होईल. म्हणलं आता या वयात काय करायची मॅचिंग? मला का जीव नाही का? मला का जीव नाही का? एका पोराला म्हणलं जाय बाबा बंडूच्या फंडाच्या दुकानात जाय आणि आण दे ब्लाऊज पीस राणी कलरचा. आणि ते राणी कलरचा ब्लाऊज पीस आणला आणि माझ्या हातात दिला. मला म्हणे महाराज घाला तिच्या मड्यावर, असं म्हणतात बरं ना, घाला म्हणे तिच्या मड्यावर. मी गेलो, म्हणलं हे घ्या राणी कलरचा ब्लाऊज पीस. हसली म्हातारी. म्हणलं झालं का मॅचिंग आता? हो म्हणे महाराज आता राणी कलरची साडी आणि राणी कलरचा ब्लाऊज पीस. म्हणलं पांढऱ्या केसाला शेंदूर लावती का? लिमिट आहे का नाही त्याला? विचारा. मॅचिंग करायची असेल तर स्वभावाची करा. एक वाक्य बोलू तुम्हाला, ऐका. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. या महाराष्ट्रात असा एकही महाराज नाही का त्याचा आपल्या संग भांडण नाही. एकही महाराजा संग आपलं वाकडं नाही महाराज. एकही महाराज आपल्या विरोधात बोलणारा दिसणार नाही, आणि बोलत असेल तर तो महाराज नाही. नाही कळलं का तुम्हाला? धन्यवाद. म्हणून जाऊ दे. हा बरोबर आहे ना. आपलं भांडणच नाही कोणासोबत, ना गायकासोबत, ना वादकासोबत, ना सप्त्यावाल्या संघ, ना गावासंग, काहीच नाही. काय त्याचे ऍडजस्ट करत चाल, ऍडजस्ट करत चालले सक्सेस. हे बघा, एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. पण तुमचा स्वभाव जर सुंदर असेल तर जग तुमच्या प्रेमात पडेल. काय करायचे? तेरच्या महाराजांना, तेरच्या माणसांना, हिंगोलीच्या महाराजाला विचारायचे की आम्हाला सप्ताह कसा करायचा, आम्हाला मार्गदर्शन करा. स्वभाव असतो, बाकी काय नाही लागत महाराज. समाजाला काय द्यावं लागतं हो? तुमचं चांगलं चार शब्द प्रेमाचे बोलले की समाज डोक्यावर घेऊन असतो आपलं. बाकी काय समाजाला सांगा. पण जमत नाही ते. मॅचिंग आवडते ना, बंधन आवडत नाही आज कुणाला. बंधन कुणालाच नकोय ना, बंधन नाही पाहिजे आज. म्हणून पोरी लग्नाच्या अगोदरच ऍग्रीमेंट करून घेतात पोरासोबत, मी तुझ्या सोबत लग्न करते पण माझी पहिली अट, मी खेड्यात राहणार नाही.
माझी दुसरी अट, मी शेतात जाणार नाही. गांजर खाणार का मग? मी शेतात जाणार नाही. बघा बर का, जावयाकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे. मग शेती कशाला पाहिजे? पोरीच्या अपेक्षा अशा झाल्या ना, शाळा सरकारी नको, गाडी सरकारी नको, दवाखाना सरकारी नको, नवरा तेवढा सरकारी नोकरीवाला पाहिजे. वाघ शेंबडी. असं होईल ना? बरोबर आहे ना? असं होईल कसं काय सांगा बरं? बरं, लग्न जमवतानाच ह्या चौकशा आहेत. पळून जायला तर कोणा सांगितलं? बापानं स्थळ आणलं की नोकरी पाहिजे, गाडी पाहिजे, घर पाहिजे, शेती पाहिजे, आणि मनानं करायचं ठरवलं काही नसू द्या. काही हे किती मोठी शोकांतिका आहे मानाची, ही किती मोठी शोकांतिका आहे सांगा. हे फार अवघड विषय झालेले आहेत. आज लक्षात घ्या, बंधन आज कुणालाच नकोय. प्रत्येकाला प्रत्येकाची लाईफ जगायची आहे महाराज. हे दुसरं कारण बंधन. आणि तिसरं कारण, एकदा मन देवाकडे गेलं की देवाचं होतं. देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. लालचावले मन लागलीची गोडी ते जीवे न सोडी. आयशे झाले परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तिथे माझे हरी. मग महाराज, आमच्या प्रयत्नानं आमचं मन देवा तुझ्याकडे यायला तयार नाही. म्हणून माझी विनंती आहे, माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. दरोनिया बाही भवा तारी दातारा. म्हणून देवा, तुझं भजन करताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे? पहिल्या चरणात पुत्राची ये वार्ता, पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. ऐका बरं का, वेळोवेळी संप्रदायानं महिलेला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. तुम्हाला मोदी साहेबांना आता कुठं आरक्षण दिले? संप्रदायानं 700 वर्षापूर्वी दिले. जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. बरोबर आहे ना? 700 वर्षापूर्वी महिलांना आरक्षण संप्रदायाने दिलेलं आहे. पहिलं प्राधान्य महिलेलाच आहे. तुम्ही बघा, मी सांगेल तुम्हाला, आपुलिया हिता जो आशी जागता धन्य माता पिता दयाचिया. पहिल्यांदा माता मग पिता. पिता असल्यामुळं मागं ठेवला आहे का नाही? पहिले माता मग पिता. कुळी कन्या मग पुत्र होती जे 7वी. हयाचा हरी वाटे देवा. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. अगोदर पार्वती मग महादेव. सीता राम, राधे श्याम, लक्ष्मी नारायण. अगोदर लक्ष्मी मग नारायण. अगोदर सीता मग राम. अगोदर राधा मग श्याम. लक्ष देऊन ऐकताय ना? अगोदर राधा मग श्याम. अगोदर पार्वती मग शंकर. अगोदर माता मग पिता. अगोदर कन्या मग पुत्र. अगोदर हिंगल जाई माता आणि मग दत्तात्रय भगवान.
अगोदर इंग्लज आहे माता मग भगवान दत्तात्रय, असंच आहे ना समीकरण, बरोबर आहे? लक्षात द्या. अजून सांगेन, तुम्ही संत माय बाप कृपावंत. अगोदर माय मग बाप, मातृदेवो भव आणि मग पितृदेवो भव. अगोदर मातृदेवो भव मग पितृदेवो भव. तुम्ही पहा ना, पहिली पगार कोणाला? पहिली पगार पहिल्यांदा महिलांना सुरू झाले ना. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या, तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी नंतर आहे तुम्ही साधू संतांच्या लाडक्या लेकी पहिल्यांदा. लाडकी लेक मी संताची, मजवर कृपा मुख्यमंत्र्याची, बरोबर आहे ना? मजवर कृपा भूतांची. पहिल्यांदा तुम्ही देव संताच्या लाडक्या आहे, मग तुम्ही देवाच्या लाडक्या आहे. आपलं मग तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या झाल्या, बरोबर आहे? पगार सुरू झाल्या तुम्हाला. आता यांचा एक गोंधळ झाला का? माग 6-7 महिन्यापूर्वी एक योजना चालू झाली. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट. शिंदे साहेबांचा विषय. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि त्या एका महिन्यात ऐका, त्या एका महिन्यात बायाचं वय 10-10 वर्षांनी वाढले. जे मोठ्या झाल्या बाया धनाधन 10-10 वर्षांनी, आहे का नाही? 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या बा. आणि ते एसटीचा प्रवास फुकट सुरू झाला. आणि मागच्या 2 महिन्यात योजना आली लाडकी बहीण, आणि तिची वय मर्यादा पुन्हा खाली आली 65. केले कर्म झाले त्याची अरे हरे. काहीच्या तोंडावर आनंद मावना आणि वय वाढून घेणारी टेन्शन मध्ये कुठून दुर्बुद्धी सुचली काय माहिती तेव्हा. पण आमच्या गावातल्या शांतामाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांतामाय पगार आली का? आणि हो महाराज. म्हणलं एसटी ती बी फुकट आहे. म्हणलं वय मर्यादा 65 आणि 75 दोन्ही सुविधेचा लाभ कस काय होईल? 2 आधार कार्ड काढले म्हणजे. या गाव 65 केलं आणि या गाव 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयार. बरोबर आहे का नाही सांगा? पहिले प्राधान्य महिलेला आहे, बरोबर आहे ना? पहिलं प्राधान्य महिलेला दिलेलं आहे. म्हणून बघा कीर्तनाला महिलांची संख्या जास्त आहे. आणि माया हो, माझी तुम्हाला विनंती, वर्गणी द्यायची आता यायची वाट पाहू. त्या 7,000 1000 द्या. देवानं दिलंय ना तुम्हाला? देवान दिलंय का नाही? देवा देवा भाऊ देवान दिले ना. देवाला द्यायला अडचण काय तुम्हाला? विठाळा पहिलं प्राधान्य महिलेला, बरोबर आहे का नाही? म्हणून महाराज म्हणले पहिलं उदाहरण दिलं आईचं. पुत्राची वार्ता शुभायके देवी माता. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे, बरोबर का? सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं असतं? आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. माय गेली माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. बाळांत त्या शब्दाचा अर्थ असा आहे, माय झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत. याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो, बरं का? करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार आई सोडून जीवनात कोणी करणार नाही. जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्या अदालतमध्ये माफी नाही, पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. उसे माँ की अदालत कहते हैं, आईच्या अदालत. आईच्या अदालतमध्ये कोण्या गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही, बरं का? मी सांगेल, चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे, गुन्हा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे. पण चेहरा न पाहता, गुन्हा अवगुण न पाहता 9 महिने 9 दिवस पोटात जी आपल्यावर प्रेम करते तिचं नाव आई आहे, तिचं नाव आई आहे. म्हणून म्हणतात आईसी कळवळाची दाती, आईसी कळवळाची दाती, आईसी कळवळाची दाती, आईसी कळवळाची दाती. तरी लाभावेन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. मी सांगेल, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आहे. म्हणून म्हणतात सबसे बड़ी है माँ,
मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा, आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला सुट्टी नाही आणि तिला पगारही नाही. मी सांगेन, लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्या घरात एक दिवस मनासारखी भाजी नाही झाली तर माणसाची चिडचिड होते, पण माय आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीचीच भाजी खात राहते, आयुष्यभर बरं का. सासूच्या, सासऱ्याच्या, नवऱ्याच्या, दिराच्या, भायाच्या, पोराच्या, पोरीच्या, त्यांनी भाजी सांगावी, ती मायनं करावी आणि ती आनंदानं खावी. आयुष्य तिला वाटत नसेल का मला काहीतरी खावं, पण तुमच्या आनंदात ती आनंद मानत राहते. तुमचं सुख ज्याच्यात आहे ना, त्याच्यात ती सुख मानत राहते. एवढं मोठं जगाच्या पाठीवर दुसरं प्रेमाचं पात्र नाही. काका, संत आणि आई याच्यात एकच भेद आहे. संत आणि आई याच्यात एक भेद आहे. कोणता? आई आपल्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगाच्या लेकरावर प्रेम करतात. एवढा फरक जर सोडला तर संत आणि आई याच्यात भेदच नाही. माझा एवढं मोठं आहे, लक्षात ठेवा. आणि महाराज म्हणतात, गुणवान पोरावर प्रेम करायला नवल नाही हो, अवगुण्यावर बी तेवढंच प्रेम करते. गुणवान पोरावर प्रेम करणं नवल नाही. अहो, तर गुणवानाला लवकर जवळ नाही घेत, पण अवगुण्याला पहिलं घेते. पोरगा असं तुम्ही बघा ना, आगाऊ असलं ना त्याला जास्त प्रेम करते. मोठं पोरग कळणारा असेल तर त्याच्या हातातलं घेते आणि ह्याला देते. तो म्हणतो तू एवढा आगाऊपणा करतो, तू त्याचाच लाड करते. तर ती माय म्हणते, अरे बाळा, तुला कळतं ना, त्याला कळत नाही, जाऊ दे, तू शांत. अवगुण्याला जास्त जवळ घेते. पोरग पास झालेला असेल, नापास झालेला असेल ना, तर पास झालेल्या जवळ घेत नाही, नापास झालेला म्हणते तू इकडे. कारण तिला माहिती आहे हे खुशीमध्ये, पण याला माझ्या मायेची गरज आहे, याला माझी ऊब गरजेची आहे मायेची, बरोबर आहे ना. त्याचा पहिल्यांदा त्याचा लाड करते. किती त्रास हो त्या मायला, सांगा बरं. लालने पालने दुःखम प्रसूता याश वेदना. लेकराला सांभाळू जाणं मायनच, दुसरं सांभाळू नाही शकत, माणसं नाही सांभाळू शकत. माणूस एकदा दोनदा सांगत, मुकाबर बाबू शांत बस, तिसऱ्यांदा भीतील फेकून आणत बोलायला. ते सांभाळू जाणं, मुक करू जाणं, शांत करू जाणं मायनच. नवीन जन्माला आलेले लेकरं दिवसभर झोपतात आणि रातभर रडतात. पण ह्या बिचारीला दिवसभर झोपता येत नाही, कारण घरात सासू नावाचा प्राणी असतो, बरोबर आहे ना. तो सुनेल झोपलेला नाही पाहू शकत, बरोबर. दिवसभर झोपता येत नाही, रातभर याच्यामुळे जागं राहावं लागतं. किती किती अडचणी हो, लक्षात घ्या. पूर्वीचा काळ आठवा, जेव्हा ते मिक्सर नव्हते, तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या. पाट्यावर चटणी, आणि पाट्यावर चटणी वाटणं सुरू झाली, अर्धी चटणी वाटून झाली की दारातून एक आवाज येतो, आई झाली. कळलं मला? आई झाली. आता किती मोठं धर्म संकट आहे बघा. हात चटणीचे, बाहेर त्याची शी झालेली आहे. मग ती माय किती काळजी करते बघा. ती नवऱ्याला म्हणते, ओ बाळूची तेवढी शी धुवा बरं. नवरा म्हणतो, मला सांगते का त्याची शी धुवायला, अक्कल आहे का तुला? ती म्हणते, मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, पण चटणीचे हात आहे माझे, चटणीच्या हाताने लेकराची शी धुऊ का, म्हणून तुम्हाला म्हणलं त्याची शी धुवा. किती काळजी बघा. हात चटणीचे म्हणून त्या मायनं त्याची शी धुतली नाही, तरी ते पोरग म्हणतो तुला काही कळत नाही. मला वाटतं त्या हातानं धुयायला पाहिजे होती. आग झाली असती मग आई धनत राहिली असती, बरोबर आहे ना. विठाला विठाला. किती लेकरासाठी करत राहते सांगा बघा. महाराज म्हणले, पोरासाठी आई एवढं सहन करते. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. अरे नापास झालेल्या जर जवळ घेते, तर पास जर पोरग झालं तर तिला जेवायची बी गरज राहत नाही. काल ज्या 3 मंत्र्यांनी शपथविधी झाला ज्यांचा, त्यांच्या आईला विचारा आनंद काय असतो. त्यांच्या आईला विचारा आनंद, त्या म्हणतील आम्हाला जेवायची सुद्धा गरज नाही. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. तैसे राहे माझे
गाता हरिगुण. गाता नाही मन प्रसन्न असावं, ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं. तुम्ही सगळे प्रसन्नतेने बसलात बरं का. शब्दावर तुमचं लक्ष आहे आणि हेच ऐकताना असलं पाहिजे. गाताना प्रेम असावं, ऐकताना सुद्धा प्रेम असावं. महाराज म्हणले प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून. प्रेमाशिवाय भजन नाही ना. आता ही सगळी प्रेमानं आलेली माणसं आहे. प्रेमाशिवाय भजन आहे का. आता हे भजने उभे राहिले, आल्या टाळ नव्हते तरी खाली नाही बसल्या. तिकडून टाळ पाहिले, तिथंच उभे राहिले. काही म्हणू लागले खाली बसा, ते म्हणले नाही आम्ही काही खाली बसाय आलो. बरोबर आहे ना. मग टाळा आणली, घेतली, उभे राहिले. प्रेमाशिवाय आहे काही. प्रेमाशिवाय आहे का सांगा. हे प्रेमास भजनाबद्दल प्रेम पाहिजे ना, नाही तर सोपी गोष्ट आहे का सांगा पण. प्रेम असावं भजनात, गाताना प्रेम असावं, ऐकताना प्रेम असावं. एकच उदाहरण सांगणार आहे.